नसल्यामुळे मला 1.5-2 तास जो आम्ही भागमभाग केली ना, बाकी फक्त आंघोळीसाठी येत आहे तरी चालेल. त्याच्या आजूबाजूला काय ठिकाण आहेत ती बघा. नशिबात असेल ना काही तर काही होऊ शकतं. समर्थांची आरती सुरू आहे. म्हणजे टोकन घेतल्यानंतर पण कदाचित कधी 6-7 तास पण. तर आपला प्रयत्न असतो इन्फॉर्मेशन देण्याचा. ती जी गर्दी आहे ना ती भयंकर गर्दी असते. तुम्ही असं काय प्रेडिक्ट नाही करू शकत. माझं विदिन अ मिनिट मध्ये आमच्या 4 जणांचं आणि ती बुक करायची तारीख असते. अक्षताने आतमध्ये रिक्वेस्ट करत होती लँग्वेजचा कसा प्रॉब्लेम येतो आणि अशी जर मॉर्निंग होत असेल. सुप्रभात मंडळी. तर आपल्या ट्रिपचा आज 5वा दिवस. म्हणजे आपण 1 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपल्या या टूरची सुरुवात झाली होती आणि आज आहे तारीख 5 आणि 5 तारखेची मॉर्निंग म्हणजे त्याची 4थी मॉर्निंग 5वा दिवस असं म्हणा तुम्ही. आणि अशी जर मॉर्निंग होत असेल, मी बघितलं समोर महालक्ष्मीचं मंदिर, हा प्रवेशद्वार, पश्चिम दरवाजा आणि असं हे वातावरण एकदम मस्त वातावरण आहे. सकाळचे फक्त 6 वाजलेले आहेत. तुम्हाला आरतीचा वगैरे आवाज येत असेल, आतमध्ये काय पूजा चालू आहे त्याचा आवाज येत असेल आणि एकदम सुंदर सकाळ, एकदम सुंदर सकाळ. म्हणजे ह्या अशा सकाळी जर रोज असतील तर काय मजाच आहे. आणि आम्हाला जे यात्री निवास मिळालं म्हणजे महालक्ष्मी यात्री निवास, त्याची गॅलरीतून आणि जो रूम मिळाला ना, दुसरे पण रूम्स आहेत पण लकीली आम्हाला हाच रूम मिळालेला आणि या गॅलरीतून आम्हाला डायरेक्ट मंदिर दिसतं आहे. चला नशिबान आहोत. तर ठीक आहे. आता आज आपला हा प्रवास एंड होणार आहे. आज म्हणजे उद्या सकाळी 6 वाजता एंड होणार आहे. आज आपली महालक्ष्मी एक्सप्रेस आहे रिटर्न कोल्हापूर ते मुंबई. संध्याकाळी म्हणजे रात्री 8-1 वाजता निघेल आणि आपली जी टूर सुरू झाली 1 तारखेला संध्याकाळी 7 वाजता, तिचा एंड उद्या सकाळी 6 वाजता परत ठाणे स्टेशनला पोहोचूनच होणार आहे. आणि ह्या टूरमध्ये सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत जेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला देता येईल म्हणजे जे आम्ही अनुभवली आहे ती सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे. इवन तो छोट्या छोट्या गोष्टींपासून म्हणजे तिकीट किती लागेल, काय लागेल, किती चार्जेस लागले आम्हाला, काय करतात तिकडे ऑटोवाले, म्हणा हिंदी बोलतात की नाही तिकडे, आंध्राला लँग्वेजचा कसा प्रॉब्लेम येतो, बालाजी मंदिरच्या इकडे गेल्यानंतर पण काय आहे काय नाही ते सर्व इन्फॉर्मेशन देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पण जे आम्ही अनुभवलं आहे ते, ज्या गोष्टी आम्ही अनुभवल्या नाही त्या काय तुम्हाला मी सांगू शकत नाही आणि सांगितलं पण नाही आहे. तर मेन थिंग लक्षात ठेवा, बालाजीला जर तुम्ही गेलात ना तर तुम्ही जी ऑनलाईन तिकीट काढली असेल, जशी आम्ही ऑनलाईन तिकीट काढली होती 300चं दर्शन, तर ती तिकीट कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी घेऊन जा. मी परत तुम्हाला सांगत असेन, विचार करा ती नसल्यामुळे मला 1.5-2 तास जो आम्ही भागमभाग केली ना ती एकदम डेंजरसवाली भागमभाग होती. इव्हन अशी परिस्थिती आली की आता अशी वेळ आली होती आमच्यावरती की आम्ही असं ठरवलं होतं की आता हे देऊया सोडून. आमचे ते तिकीट काढली होती, पैसे भरले होते, जाऊ दे म्हणून आपण नॉर्मल दर्शन घेऊ. फ्रीवालं दर्शन जे असतं ज्याला 15 तास 18 तास 20 तास जे लागतील ते दर्शन घेऊया. इथपर्यंत आमचं झालं होतं. पण ठीक आहे चला, लकीली तिकडचे एक होते ऑफिसर, त्यांना आमचं म्हणणं पटलं म्हणण्यापेक्षा त्यांनी ते समजून घेतलं, म्हणजे त्यांनी कळून घेतलं असं म्हणता येईल. कारण त्यांना समजत असतं पण ते कळून घेणं कोणाकोणाकडे असतं. मग त्यांनी आम्हाला आतून प्रिंट काढून दिली. कारण ते आधार कार्डवरून प्रिंट काढू शकतात, बाकी बाहेर कोणीही आधार कार्ड नंबरवरून प्रिंट काढू शकत नाही. ते फक्त त्या बालाजी मंदिरच्या आतमध्ये जिथे चेकिंग होते ना तिथलीच लोक काढू शकतात आणि ते प्रिंट काढत नाहीत. आम्ही खूप रिक्वेस्ट केली अक्षताने, म्हणजे मी तर बाहेर फिरत होतो पण अक्षताने आतमध्ये रिक्वेस्ट करत होती. 1-1.5 तास, विचार करा 1-1.5 तास. आणि मग त्यांना काय वाटलं माहीत नाही, त्यांनी मग बोलवून आम्हाला ती प्रिंट काढून दिली. आणि त्यासाठी मी 1-1.5 तास बाहेर फिरत होतो. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे असतो माहिती आहे का, त्या काउंटरला जाईपर्यंत तुम्ही मोबाईल जमा केलेले असतात. त्यामुळे समजा तुमच्याकडे मोबाईल जरी असतात, माझ्याकडे मोबाईलच नव्हता, मला प्रॉब्लेम झाला होता मोबाईलचा, पण जर तुमच्याकडे मोबाईल जरी असेल तरी तुम्ही त्या काउंटरला येईपर्यंत मोबाईल जमा केलेला असतो. मग समजा तुम्हाला जर प्रिंट काढायची असेल तर तुम्हाला परत फिरून तो जमा केलेला मोबाईल घ्यावा लागेल. तो मोबाईल घेऊन बाहेर जावं लागेल, त्याचा OTP येईल, नंबर दिला तुम्ही नंबर द्याल, त्याचा OTP येईल, मग तुम्हाला ती प्रिंट येईल, मग परत जाऊन तो तुम्हाला मोबाईल जमा करायचा आणि परत त्या लाईनमध्ये यायचा. ह्या गोष्टीला 1.5-2 तास सहज जातील. म्हणजे तेवढं सोपं नाही आहे की बाबा हा मागेच दिला आहे मोबाईल आणि गेलो. ते सगळं परत बाहेरनं सर्कल आहे, ते पूर्ण परत इथून पूर्ण बाहेर फिरायला या खूप हॅक्टिक आहे. ते तुम्हाला असं समजणार नाही. तुम्ही जर कधी एक्सपिरियन्स करायचा असेल ना तर करून बघा. तिकीट घेऊन नका जाऊ, मग समजेल तुम्हाला. पण माझं म्हणणं आहे आधार कार्ड आणि तिकीट जे बुक केलं आहे ते कंपल्सरी घेऊनच जा. कारण ते तिकिटावरती एक स्कॅनर असतो, तो तिथे स्कॅन होतो
तुम्ही म्हणाल एवढी सगळी इन्फॉर्मेशन सांगितली पण तिकीट कुठे बुक करायचं तेच नाही सांगितलं. तर तुम्हाला जे तिकीट बुक करायचं असतं ना ते तुम्ही फक्त ऑनलाईन आणि ऑनलाईनच करू शकता. एखाद्या सायबर कॅफेकडे जाऊन किंवा कुठे मोबाईलवरनं म्हणा, लॅपटॉपवरनं म्हणा, कुठूनही करू शकता तुम्ही. जिकडे नेट अवेलेबल तिकडे ऑनलाईन बुक करता येतं तिकीट. कुठल्याही संस्थांमध्ये कुठेही तुम्हाला अशी तिकीट्स मिळत नाहीत. मी खूप ऐकलं होतं की सिद्धिविनायक मंदिरमध्ये मिळतात किंवा माटुंग्याला मिळतात. तर तुम्हीसुद्धा ते ऑनलाईन बुक करू शकता किंवा कोणत्या तरी एका एजंटकडनं ऑनलाईनच बुक करता येतात. ते कुठूनही बुक करू शकता तुम्ही. ऑल ओव्हर इंडियाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून, ऑल ओव्हर वर्ल्डच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही बुक करू शकता. असं कुठे स्पेसिफिक ठिकाण नाही आहे. आणि ती बुक करायची तारीख असते दर महिन्याची 24 तारीख आणि ते तिकीट तुम्हाला मिळतं नेक्स्ट 2 महिन्यानंतरचं. म्हणजे आता जून चालू आहे, जूनच्या 24 तारखेला सकाळी 10 वाजता ऑनलाईन तिकीटचं बुकिंग ओपन होतं. लक्षात ठेवा, दर महिन्याची 24 तारीख फिक्स आहे. ही तारीख लक्षात ठेवा. 10 वाजता ओपन होतं. कदाचित 10:30पर्यंत पूर्ण महिन्याचे तिकीट्स बुक होऊन जातील आणि तुम्हाला जूनमध्ये जी तिकीट्स मिळणार आहेत ना, ओपन होणार आहेत, 30 सप्टेंबरची तिकीट्स ओपन होणार आहेत. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंतची. कारण जुलै ऑगस्टची ऑलरेडी फुल झालेली असतात. ती जूनच्या अगोदर मे महिन्याच्या 24 तारखेला ओपन झालेली होती. आणि तिकीट्स राहत नाहीत, अर्ध्या तासामध्ये बुक होऊन जातात. आणि बुक करताना तुम्हाला आधार कार्ड नंबर, तुमचं नाव, पूर्ण नाव आणि एज, ह्या 3 गोष्टी लागतात. आणि एका ऑनलाईन ह्याच्यावरती तुम्ही 6 तिकीट्स बुक करू शकता. एक पर्सन 6 तिकीट बुक करू शकतो एका टायमाला. त्यामुळे लक्षात ठेवा, आधार कार्ड, तुमचं पूर्ण नाव आणि एज हे रेडी ठेवा. कुठेतरी टाईप करून ठेवा म्हणजे तुम्हाला पटापट कॉपी पेस्ट करता येईल. मीही तेच केलं होतं. मी टाईप करून ठेवलं होतं दुसरीकडे आणि ते लगेच फटाफट आपल्या नोट्समध्ये टाईप करून ठेवलं होतं. तिकडून पटापट कॉपी पेस्ट केलं. त्यामुळे माझं विदिन अ मिनिटमध्ये आमच्या 4 जणांचं एंट्री झाली होती आणि आमचं बुकिंग लगेच झालं होतं. ते पण आम्ही केलं होतं बुकिंग 2 तारखेचं, कारण आम्हाला 2 तारखेचं पाहिजे होतं. 1 तारखेचं नको होतं, 2 तारखेचं पाहिजे होतं. तुम्ही डेट फिक्स करा. 1 तारीख ते 30 सप्टेंबर जी तारीख असेल किंवा समजा ऑक्टोबरची असेल तर 31 ऑक्टोबर, याच्यामधली तारीख तुम्ही आधीच डिसाईड करून ठेवा आणि त्या तारखेचंच बुकिंग करून घ्या. 10 वाजता ओपन होतं. थोडासा वेट करावा लागेल, 2-4 मिनटं, 5 मिनटं वेट करा, मिळेल. पण फक्त ही आणि ही एकच सोय आहे, ही एकच सुविधा आहे, हे एकच वे आहे ऑनलाईन तिकीट बुक करण्याचा. 300 रुपयेचं तिकीट्स, बाकी 500चे असतात, 1000चे पण असतात. त्याच्यामध्ये 10,000चं पण तिकीट असतं. ते तुमच्यावर आहे. 10,000च्या तिकीटेला एकदम एक दरवाजा आतून दर्शन होतं. 10,000चं तिकीट असेल आणि VIP जर असेल कोणी तर त्यांना ना, जिथून आम्ही केलं ना त्याच्यापेक्षा एक दरवाजा आतून दर्शन होतं, म्हणजे थोडंसं जवळून दर्शन होतं. बाकी 300, 500, 1000 आमच्याबरोबरच होते. त्याच्यात काय फरक नसतं फक्त. आणि मेन जोग असा झाला की 300 आम्ही 2.25 तासामध्ये दर्शन करून आलो आणि आमच्याबरोबर जे 1000 रुपयेवाले होते त्यांना 4 तास, 4.5 तास लागले. म्हणजे तुम्ही असं काय प्रिडिक्ट नाही करू शकत 1000चं घेतलं म्हणजे तासमध्ये येणारच किंवा असं नाही आहे. त्यावेळेला जी परिस्थिती असेल, जी गर्दी असेल त्याप्रमाणे तुमचं दर्शन होईल. हां, एवढं मात्र आहे की जे फ्रीवाले असतात ना, सर्व दर्शनवाले जे बुकिंग वगैरे करत नाही, त्यांना मिनिमम 12 ते 15 तास धरून चला. आणि आम्ही जे बुकिंग केलं होतं ऑनलाईन 300वालं, त्यांनी 2 तास ते 4 तास हा ॲव्हरेज पकडून झाला. एवढ्या वेळाच्या आतमध्ये तुमचं दर्शन आरामात होऊन जाईल. सिनियर सिटीजनचं अजून लवकर होतं. सिनियर सिटीजन आणि हँडिकॅप्ड यांचं तर अर्धा ते 1 तासाच्या आतमध्ये बाहेर येतात दर्शन करून. त्यांना एक वेगळं दिलं जातं, वेगळी क्यू दिली जाते. त्यांना तिकडे दाखवून की बाबा आम्ही सिनियर सिटीजन वगैरे आहोत म्हणून. बाकी दर्शन आमचं उत्तम झालं. आणि हो, अजून एक तिकडे जे टोकन मिळतात म्हणतात ना, तिथे विष्णू भवन असतं आपल्या रेल्वे स्टेशनच्या समोरच, तिरुपतीच्या किंवा तिरुमलावरती गेल्यानंतर पण बुकिंग होतं. टोकन मिळतं आपल्याला नेक्स्ट डेच्या दर्शनासाठी. तर त्या टोकनच्या दर्शनाला ते फ्री असतं, पण त्यालाही कमीत कमी 6 ते 8 तास लागतात. पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी जाऊन तिथे टोकन घेण्यासाठी उभं राहायला लागतं. आणि ती जी गर्दी आहे ना, ती भयंकर गर्दी असते. म्हणजे रविवारी टोकन दिलेच गेले नाहीत, एवढी गर्दी होती लोकांची. त्यामुळे रविवारी टोकन दिलेच गेले नाहीत सोमवारचे. आणि सोमवारी पण टोकन दिले ना तर 4 वाजता काउंटर उघडलं. आम्ही तिथे होतो त्यावेळेला. 4 वाजता काउंटर उघडलं आणि 4 वाजून 10 मिनिटांनी गेट बंद केलं. लोकांना काउंटरवर जाण्याचा जो मेन गेट असतो ना, एवढी झुंबड लोकांची जबरदस्त. आयुषने बघितलं, गेट उघडलं जी लोकं गेली ना आतमध्ये, म्हणजे एकमेकांना तुडवून म्हणतो ना आपण, तसा प्रकार होतो. त्यामुळे ते करा तुम्ही, नाही म्हणणार नाही मी, पण ते जो प्रकार आम्ही बघितला ना, जे गेट उघडल्यानंतर पळतात, ते भयानक आहे. सो बघा. आणि तिथे प्रत्येक तिकीट एका माणसाला एकच तिकीट मिळतं. म्हणजे तुम्हाला जर जायचं आहे तर तुमच्या नावावर तुम्हाला तुमचंच तिकीट मिळणार, कारण तुमचं आधार कार्ड दाखवून. तुम्ही दुसऱ्या कोणाचं तिकीट तिथे बुक नाही करू शकत. तर हे असा वे आहे तिकीट्स बुक करण्याचा वगैरे. आणि तुमची तिकीट्स बुक झाल्यानंतर तुम्ही ट्रेन बुक करू शकता तिरुपतीची. आता तुम्ही म्हणाल काय किती सांगतो इन्फॉर्मेशन. बघा, आपले व्हिडिओज इन्फॉर्मेटिव्हच असतात.
तर आपला प्रयत्न असतो इन्फॉर्मेशन देण्याचा, तर शक्य तेवढ्या इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेले आहेत. आणि तिकडे रूमचं म्हणाल तर मी स्वतः पर्सनली तिरुपतीला रूम बुक केली होती निघतानाच, कारण माझा फर्स्ट टाईम होता, त्यामुळे मला कुठे उगाच वेळ घालवणं असं याच्यात वेळ नव्हता घालवायचा वेटिंग करण्याचा. वरती रूम मिळतात तिरुमलाला, पण तिकडे कसं तुम्हाला आधी टोकन घ्यायला लागतं. मग टोकन घेऊन तिथे 50, 100 आणि 1000च्या रूम्स असतात. बाकी अजून पण जास्त असतील तर मला माहीत नाही, की मी तिकडे गेलोच नाही. आणि 50 आणि 100च्या रूम्सला तर 4-4, 5-5 तास वेटिंग असते. म्हणजे टोकन घेतल्यानंतर पण कदाचित कधी 6-6, 7-7 तास पण लागतात ती रूम अलॉट व्हायला तुम्हाला, कारण पहिल्या खाली झाल्यावर तुम्हाला भेटतील ना. आणि 1000च्या रूम थोड्या लवकर भेटतात, पण त्याला पण 1.5-2 तास लागतातच अलॉट व्हायला. आणि तिथे तुम्हाला टोकन घ्यायला एक 15-20 मिनटं, अर्धा तास लागतोच वरती गेल्यानंतर पण. म्हणजे तुम्ही तिकडे 2.5-3 तास तुम्हाला घालवायचे आहेत मिनिमम, 1000ची रूम घेतली तरी ती अलॉट होईपर्यंत. त्यामुळे इकडे पेशन्स पाहिजेत, वेळ काढून या. म्हणजे असं एकदम काट्यावरती येऊ नका, बाबा आता 2ला ट्रेन उतरली, माझं 4चं दर्शन आहे, बिलकुल येऊ नका, तर मग तुम्ही अडकून जा. बाकी दिवसाचं दर्शन असं टेन्शन घेऊ नका, तुमची कुठल्या लॉटला येते, कुठल्या स्लॉटला तुम्ही दर्शन घेतलं आहे ना ऑनलाईन, काही फरक पडत नाही. तारीख त्या दिवशीची असली ना तर कधी पण कुठे पण कधी कुठल्या वेळेला कोणी जातं. म्हणजे आमच्या लाईनमध्ये ना दुपारचे 4 वाले पण होते, रात्रीचे 9 वाले पण होते, 6 वाजताच्या दर्शनच्या लाईनमध्ये. त्यामुळे असं काही नाही, ते फक्त तारीख बघतात आणि स्लॉट तुमचा आहे ना तारखेचा ते एवढंच बघतात. बाकी तारीख जर नेगेटिव्ह असेल तर मग नाही मिळणार. बाकी सेम डे तारीख असेल तर टायमिंगचा एवढा काही इश्यू येत नाही. चला, तर बाकी सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितले. आता मस्त पुढे पूजा सुरू आहे, पूजेचा आवाज तुम्हाला येत असेल बॅकग्राऊंडमध्ये. आता मी तर उठलो आहे, मी फ्रेश झालो, बाकीचे हळू आता उठतील, सगळे निवांत झोपलेत, काही घाई नाही आज. आणि आता प्लॅनिंग तर आहे, असं मस्त वातावरण झालेलं आहे, ज्योतिबाला जाण्याचं तर प्लॅनिंग आहे. आता बघू कसं काय होतं आहे ते. आणि आता सकाळी सकाळी आम्ही निघालो आहेत रेडी होऊन बाहेर फिरायला जायला. म्हणजे सध्याचं ब्रेकफास्टचं प्लॅनिंग आहे, नाश्ता करायला. आणि इकडे आपल्याला एक ठिकाण सांगितलेलं आहे, तसं आपण पण ऐकलेलं आहे, फडतरे मिसळ. तिकडे आपण चाललो आहे आणि गल्ल्यातनं फिरतो आहे. कोल्हापूरच्या बाजूला सर्व घरं आहेत, मंदिराच्या बाजूचीच गल्ली आहे ही, आपल्या यात्री निवासच्या बाजूने. तिथून आता आम्ही मस्त फिरतो आहे. आर्या आहे का? आली आर्या पण आली. आणि इकडे बरेचसे यात्री निवास आहेत, पाहिजे तेवढे भरपूर आहेत. अशा लाईनीत यात्री निवास आहे. आणि एक 2 मिनटाच्या अंतरावर फक्त आपले हे फडतरे मिसळ आहे. ऐकलं आहे खूप. त्याचा व्हिडिओ तुम्हाला येईल तो स्वादानंदाचा ह्या चॅनलवरती. तर मी बनवतोच खायचे व्हिडिओ सगळे आपले कुठे, स्वादानंदाच्या ह्या चॅनलवरती. त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलला पण व्हिजिट करा पहिलं तर. फडतरे मिसळचा मी तुम्हाला रिव्ह्यू दिलेला आहे. आणि समोरच असलेल्या MH09 अमृततुल्य चहाचा पण रिव्ह्यू दिलेला आहे. स्पेशल चहा बनवून घेतली, साखर त्यांना सांगा साखर टाका म्हणून. आपण स्पेशल म्हटलं की हे थोडेसे कमी साखरेचा बनवतात, तुम्ही सांगितलं तर बरं पडेल. आणि साखर टाकल्यावरती उत्तम लागतो चहा. आणि कॉफी पण एकदम कडक होती, मस्त अशी. समर्थांची आरती सुरू आहे इकडे आणि आरती झाली आहे. स्वामी समर्थ. आज गुरुवार आहे आणि अनायसे आम्हाला हे परत शॉपिंगला गेले का, तर ठीक आहे जाऊ दे त्यांना शॉपिंगला. अनायसे आम्हाला स्वामींची आरती पण भेटली आणि मस्त असं दर्शन पण भेटलं. महालक्ष्मीच्या मंदिरच्या बाजूलाच बिनकामी गणपती मंदिर आहे, त्याच्या पाठीमागे स्वामींचा मठ आहे. तिकडे नेमके आता सकाळचे 10 वाजले का, आणि त्यांचा काहीतरी होमहवन वगैरे असतो गुरुवारचा, त्याच्यामुळे आरती थोडी लेट झाली आणि आम्हाला भेटली. चला, नशिबात असेल ना काही तर काही होऊ शकतं. आपल्या नशिबात होती आरती. मस्त असं स्वामींचं दर्शन झालं आहे. आणि स्वामींचं दर्शन करून आल्यानंतर इकडे आमची ही मंडळी पूर्ण पॉकेट खाली केल्याशिवाय घरी जाणार नाही असं दिसतंय बघ. इकडे परत शॉपिंग सुरू झाली आहे. येताना आम्ही चप्पलची वगैरे शॉपिंग केली आहे, जाताना पण शॉपिंग सुरू आहे. आणि तुम्हाला जर इकडे असताय महालक्ष्मी मंदिरच्या बाजूला, तर त्याच्या आजूबाजूला काय ठिकाण आहेत ती बघा. पहा किती किलोमीटरवरती आहेत, किती अंतरावरती, सर्व तुम्हाला कळेल. कोल्हापूरची प्रेक्षणीय स्थळे हे तुम्ही एक आपलं ट्रिप प्लॅन करू शकता निघताना हे बघून, की महालक्ष्मी मंदिरच्या बाजूला आणि काय काय तुम्हाला किती अंतरावरती बघायला मिळतं. जसं आता आम्ही ज्योतिबाला जाणार आहोत, 20 किलोमीटरवरती आहे. हे बघा, हे महालक्ष्मी यात्री निवासचं रेट कार्ड आहे. आता रेट कार्ड तिथे थोडंसं बदललं आहे त्यांनी, पण तुम्ही जर फक्त आंघोळी करता येतात तर 100 रुपये चार्ज आहे तुम्हाला, फक्त आंघोळी आहे. गरम पाणी वगैरे मिळेल.
आंघोळी करता 100 रुपये, म्हणजे राहायचं वगैरे नाही. कॉमन हॉलसाठी आलात तुम्ही, कॉमन हॉलमध्ये राहिलात तुम्हाला एक गादी टाकून दिली जाईल, तर 200 रुपये चार्जेस आहेत त्यांचे रेग्युलर रेट. पण ते सीझन वाईज कमी जास्त थोडेफार होत राहतात, म्हणजे कधी 300 होतील तर कधी 150 होतील. तुम्ही जर महालक्ष्मीच्या दर्शनाला येत आहे तर हे बघा, हे मी तुम्हाला नंबर दिलेले आहेत, दिसत आहेत तुम्हाला. हा ॲड्रेस आहे, सर्व काय देतो आहे. मंदिराच्या अगदी बाजूला म्हणजे पश्चिम दरवाजापासून फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर मध्ये भिंतच आहे मंदिराच्या आणि या यात्री निवासच्या, श्री महालक्ष्मी यात्री निवास. म्हणजे झटपट आहे, तुमचं सगळं बाजूलाच आहे. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी मला बाल्कनीमधनं पण मंदिर दाखवत होतो, जेवढं जवळ आहे. आता तुम्हाला नंबर वगैरे दिले, यांच्याशी कॉन्टॅक्ट करून काय रेट्स वगैरे असतील तुम्ही विचारून घ्या आणि तुम्हाला कळेलच. बाकी फक्त आंघोळीसाठी येत आहे तरी चालेल, 100 रुपये चार्जेस आहे तिकडे. आणि कॉमन हॉल म्हणून आहे ते 200 रुपये. सीझनल कमी जास्त, कमी जास्त म्हणजे कसं, कधी सीझन नसेल तर 150 रुपये, सीझन असेल तर 250-300 पण होतं. ते डिपेंड आहे सीझनवरती. पण एक ॲव्हरेज रेट आहे 200 रुपये कॉमन हॉलमध्ये. तर आता आपल्या ह्या ट्रिपचं हे शेवटचं दर्शन, म्हणजे ह्या ट्रिपचं महालक्ष्मी मंदिरचं. आणि हा लेफ्ट साईडचा हे आहे कळस आहे, अजून मधले कळस मधून दिसतात. हा आपला पश्चिम दरवाजा, ह्याच्या बाजूलाच आपलं हॉटेल. आणि आपलं आता ह्या रूमला बाय बाय. दुपारचे 1 वाजलेत, तसं 2 वाजेपर्यंत होतं पण 1 वाजलेत. आता सामान आपण काउंटरला ठेवून ज्योतिबाच्या दर्शनाला निघालो आहे. आता कसं कसं जाणार आहे माहिती नाही. आता CBSEला CBSE एस टी स्टँड आहे ना कोल्हापूरचं, तिथून पण ज्योतिबाच्या गाड्या चालू असतात एक अर्ध्या तासाने. आणि पुढे एक सर्कल आहे, तिकडे येतात त्या गाड्या. तर आता CBSEला गेलेलं बेस्ट पडेल, कारण पहिल्या स्टॉपवरनं बसणं कधी पण चांगलं, सीट वगैरे चांगले मिळते. येताना मग इथे उतरून आपण इथून येऊन सामान घेऊन जाऊ, चेंज वगैरे करून. ते सगळं बोलणं झालं, चेंज करायला वगैरे रूम देतील ते आपण आल्यानंतर. मग आपली संध्याकाळी 8:30ची ट्रेन आहे. तर ठीक आहे, स्टे चांगला होता, मस्त होता आणि आम्हाला खूप आवडलं, एकदम रिलॅक्स. आणि नॉन AC रूम होता, पण ACची काहीच गरज नाही, एवढी थंडगार हवा. रात्री आम्ही चादर घेऊन झोपलो होतो. त्यामुळे तुम्ही जर कधी येत आहे तर हे महालक्ष्मी यात्री निवास नक्की इथे येऊन राहा, ट्राय करा. आणि बघा 201, 101 ह्या टाईपची रूम भेटली तर बघा. आमची 201 नंबरची रूम होती, 301 असं बघा. म्हणजे त्या साईडने तुम्हाला मंदिर डायरेक्टली दिसतंय समोरासमोर. तर चला आता निघूया ज्योतिबाच्या दर्शनाला जायला.